मला तुमचं संपूर्ण नाव सांगा ना. माझं नाव सागर दीपक राणे. ओके. तर हे सृष्टीचा गणराज किती वर्षांपासून सुरू आहेत हे वर्कशॉप? आता आम्ही जवळजवळ मला आठवतंय मी लहानपणापासून आम्ही गणपतीच बनवतो. हा आमचा वडिलोपार्जित बिझनेस आहे पूर्ण. ओके. आम्ही माझे बाबा मी स्वतः सुद्धा ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतो आणि जसा वेळ मिळेल तसा आम्ही गणपती तयार करायचा प्रयत्न करत असतो दरवर्षी. अच्छा. आम्ही 2008 पासून कारखाना सुरू करायला चालू केला, पण त्या अगोदरपासून आम्ही घरीच बनवायचो सेक्टर 3 मध्ये चारकोपमध्ये. ओके. पण त्यावेळेला मूर्त्या आपल्याकडे कमी होते, त्यावेळेला मोजून एक 25-30 मूर्त्या बनवायचो. त्यानंतर 2008-9ला जेव्हा आम्ही कारखाना सुरू केला त्यावेळेला अंदाजे पहिले आम्ही स्टार्टिंगला काहीतरी 100 मूर्त्या आणल्या असतील आणि आज जवळजवळ आम्ही 450 ते 500 मूर्त्या करतो. ओके. मग तुमच्याकडे बुकिंग कधीपासून सुरू होते मूर्त्यांची? बुकिंग मोस्ट ऑफ द टाइम बुकिंग ही आमची ऑनलाईनच ऑलरेडी सुरू झालेली असते. आणि आमच्याकडे मेजरली बरेचशा लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते लोक रेडीमेड मूर्त्या घेऊन येतात आणि त्यानंतर विक्रीसाठी ठेवतात. आपण ते तसं करत नाही. आपण जनरली लोकांना जसा रंगरंगोटी करून हवी असते किंवा जसा पॅटर्न हवा असतो तसं आपण त्यांना बनवून देतो. त्यामुळे आपल्याकडे बुकिंग जवळजवळ जर सप्टेंबरमध्ये गणपती आहेत किंवा ऑगस्टमध्ये गणपती आहेत तर आपण 3 ते 4 महिने अगोदरपासून गणपतीचं काम चालू केलेलं असतं. ओके. आणि याचं काम आमच्याच गावी चालतं. त्याचे पूर्ण साचे बनवण्याचं काम किंवा मॉडेल बनवण्याचं काम हे आमचं जवळजवळ डिसेंबरमध्ये संपतं. की जे नवीन मूर्त्या ज्या घडवायच्या आहेत त्या आम्ही घडवून घेतो आणि त्यानंतर ते साचे मारून घेतो. आणि त्यानंतर फिरवाफिरवी करून भरपूर साऱ्या त्यांच्या मूर्त्यांची ऑप्शन बनवता येतात. तर हे ऑलमोस्ट आपल्याकडे जेवढे पण मूर्ती आहेत या आपण स्वतःच घडवलेले आहेत. आपण कोणाकडनं त्या विकत घेत नाही किंवा जसे जनरली लोक आजच्या तारखेला करतात. लोकांना असं वाटतं गणपती हा एक बिझनेस म्हणून खूप मोठा चांगला पर्याय आहे. असं नसतं. याच्या मागे एक भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि किती ते किती फुटापर्यंतच्या मूर्त्या तुम्ही बनवता? आम्ही प्रथम जेव्हा आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेला आम्ही POP मध्ये बनवायचो. त्यावेळेला जवळजवळ आम्ही एक 8 ते 9 फुटापर्यंत आम्ही मूर्त्या बनवल्या होत्या. आता आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली मूर्त्या आणतो. आपण प्लास्टरच्या मूर्त्या जास्त ठेवत नाही कारण आपणच निसर्गाची काळजी घेतली नाही तर फायदा होत नाही. हो बरोबर. त्यामुळे आम्ही सर्व मोस्ट ऑफ आता आमच्याकडे जवळजवळ पूर्ण कारखान्यामध्ये मोजून काहीतरी 20 गणपती POPचे असतील. ते पण यासाठी कारण लोकांचा कल आणि प्रत्येकाची विकत घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा विचार करून तशा मूर्त्या आणाव्या लागतात. म्हणून माझ्याकडे आत्ता सध्या तरी 20 ते 30 मूर्त्या POP मध्ये आहेत. बाकी सर्व मूर्त्या आम्ही इको फ्रेंडली केल्या. आपल्याकडे जवळजवळ 5 ते 6 वर्ष शंकर महादेवन स्वतः मूर्ती घेऊन जायचं. आपण त्यांची मूर्ती घडवायचो. त्यांची मूर्ती एक 5.5 फुटामध्ये मूर्ती असायची, इको फ्रेंडली असायची. त्यांच्या पाटाचं वजन हे मूर्तीपेक्षा जास्त असायचं. आम्ही तेवढी लाईट वेट मूर्ती घडवून घ्यायचो. आता सध्या त्यांना ते ट्रॅव्हलिंग पॉसिबल होत नसल्यामुळे त्यांनी ते आम्ही घेणं बंद केलं. बिकॉज सध्या पावसाचं पण काय ठाव ठिकाणा नसतो त्यामुळे प्रॉब्लेम होतो मूर्ती घडवण्यामध्ये. नाही तर आम्ही गेले 3-4 वर्ष आम्ही कंटिन्यू त्यांची मूर्ती बघत होतो. आणि काय तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे मूर्त्यांची? प्राइजेस असं वेरियस प्रत्येकाची मॉडेलवरती आणि ह्याच्यावरती डिपेंड करते. आपल्याकडे प्राइस स्टार्ट होते आता लहान मूर्तीची प्राइस ही जवळजवळ एक 1100 पासून सुरुवात होत असेल जी मातीमध्ये बनवलेली आहे. ओके. मग ती वेरियस
त्यांची वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार की त्याची मॉडेल कसं आहे, त्यानंतर त्याचं काम कसं आहे, त्याच्यावर किती डिटेल केलेली आहे, याच्यावरती प्रत्येकाची प्राइसिंग डिसाईड होत असते. बरं. आणि हे आता कधीपर्यंत तुम्ही बुकिंग घ्याल? म्हणजे आता गणपती तर जवळ आले आहे. आमच्याकडे ऑलमोस्ट आम्ही आता जसं मी सांगितलं, आम्ही जवळजवळ आता एक 450 ते 500 मूर्त्या बनवतोय. आता आमच्याकडे जे नेहमीचे कस्टमर आहेत, जे आमचे रेग्युलर बुकिंग आहे, ती जवळजवळ माझी 350 पर्यंत जाते. तर आम्ही दरवर्षी 50च्या आकड्यामध्ये एक्स्ट्रा मूर्त्या बनवून ठेवतो, जेणेकरून ऑन द स्पॉट पण काही वेळेला एमर्जन्सी येते कोणाकडे जसं मी सांगितलं, लोक कुठले रेडीमेड मूर्त्या घेऊन येतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी इश्यू होऊ शकतात. तर ते लोक आपल्याकडे येऊन घेऊन जातात किंवा त्यांची मूर्ती ते रिपेअर करायला पण आपल्याकडे येतात बऱ्याच वेळेला. अच्छा. त्यावेळेला आमचं असं असतं की प्रत्येकाची भावना दुखावली गेली नाही पाहिजे आणि तो एमर्जन्सीचा टाइम आहे. तर आम्ही जर कोण आलं जरी की कोणाची मूर्ती तुटली आहे किंवा काय झालं, काय डॅमेज आहे, तर आम्ही तेही हेल्प करतो. आम्ही तो विचार करत नाही की मूर्ती आपली आहे की नाही. ओके. आणि तुमच्याकडे गणपती व्यतिरिक्त जेव्हा नवरात्र असते तेव्हा देवींचं पण असतं का? देवींच्या मूर्त्या सुद्धा आपण घडवतो. मातीमध्ये आपण सुरू केलेलं आहे. अच्छा. हो. बरं. इव्हन ह्याच्यामध्ये आपल्या देवीमध्ये आपल्याकडे आम्ही शस्त्र बनवतो. याचे लेझर कटिंग केलेले आपल्याकडे शस्त्र आहेत. अच्छा. तो तुम्हाला दाखवेल मुलगा, ते तुम्ही दाखवू शकता. त्याचे आम्ही वेगवेगळ्या वेरियस साईजेसमध्ये देवींसाठी सगळे शस्त्र वगैरे उपलब्ध करून देतो. आम्ही बरेच बेसिकली आपला पूर्ण व्यवसाय हा ॲडव्हर्टायझिंग रिलेटेड असल्यामुळे आपण बरेचशी कामं या सगळ्या गोष्टींमध्ये करत असतो. ओके. आमच्याकडे जेवढी पण मुलं येतात, आम्ही प्रत्येकाला सहकार्य करतो हे सगळं शिकण्यासाठी. आम्ही कधीही ही गोष्ट आपल्या फक्त आपण करावी किंवा या भावनेने आम्ही कधी केलीच नाही. आमच्याकडे जेवढी मुलं येतात, ही आता तुम्ही जे बघताय ही शिकायला आलेलीच मुलं आहेत आणि ते आता सध्या आमच्याकडे कामच करतात आणि ते फुल टाईम वरती असतात. काही वेळेला काही मुलं कॉलेज सोडून येतात किंवा वेगवेगळ्या कारणांनी येतात, तरी आम्ही जर प्रत्येकाच्या कलेला कसा प्राधान्य देता येईल याचाच आम्ही विचार करतो. बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू, तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल. तर इथे ना तुम्हाला ही मागे जी लाईट दिसते गणपतीच्या मागे, तर डेकोरेशनसाठी तुम्ही इथे ही पण तुम्ही घेऊ शकता. ते ह्याची सुद्धा विक्री करतात. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही हे घेण्यासाठी सृष्टीचा गणराज म्हणून आहे कांदिवली वेस्टला, इथे मेट्रो स्टेशन आहे कांदिवली वेस्ट म्हणून, तिथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर यांचा वर्कशॉप आहे. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता.